नमस्कार मित्रांनो, 25 मेच्या भागामध्ये गुरुजी आदित्य आणि पारूला सांगतात दिवाईचं दर्शन घ्या. ते दोघं जात असतात, पण पारूला मात्र आईल्याचं बोलणं आठवत असतं. आता ती दिवाईसमोर जाते आणि तिचा तोल जातो. आता त्रिशूळ तिच्या डोळ्यात शिरणार एवढ्यात आदित्य तिला पकडतो. श्रीकांत ओरडतो, पारू हळूच. आदित्य म्हणतो, पारू अजिबात घाबरू नकोस. आता दोघं पण दिवाईचं दर्शन घेतात. पारू मागे बघते तर आईल्या तिच्याकडे रागाने बघत असते. घरी आल्यानंतर श्रीकांत म्हणतो, आईल्या पारूची काहीच चूक नव्हती. आईल्या म्हणते, श्रीकांत मी असं म्हटलंच नाही. अरे चूक की बरोबर हे महत्त्वाचं नाही आहे, पण आता पारूचं लग्न ठरलं, गैरसमज होऊ शकतात. आता हरीश आणि पारूच्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार, ह्यामुळे हरीशचा गैरसमज होऊ शकतो. मला आपल्या बदनामीची काळजी नाही आहे, पारूच्या बदनामीची काळजी आहे. एका मुलीसाठी इज्जत काय असते हे आपण चांगलं समजू शकतो. आता ती बरंच काही बोलत असते. श्रीकांत म्हणतो, आईल्या तुझ्या रागवण्यात पण एक काळजी आहे. आता तो थट्टामस्करी करतो. आईल्या हसायला लागते. पारूला सारखं आईल्याचं बोलणं आठवतं. पारू, श्रीकांतला कळत नव्हतं, तुला पण कळत नव्हतं का? याला फायदा उठवणं म्हणतात. तेवढेच सावित्री येते आणि म्हणते, बाळा काय झालं? तुला मॅडमच्या बोलण्याने वाईट वाटलं का? पारू म्हणते, नाही सावित्री आत्या, मला याचं वाईट वाटतं की दिव्याईला आता सगळं आठवत असणार आणि त्यामुळे त्यांना त्रास होणार. खरं माझंच चुकलं, मला माझी जागा कळायला हवी होती. ती आता आईच्या फोटोसमोर जाते आणि म्हणते, सावित्री आत्या माझी आई असती ना मला हे सगळं शिकवलं असतं, पण नाही, आता मी माझी जागा नाही विसरणार. हे बोलत असताना आदित्य येतो आणि उभा राहून सगळं ऐकत असतो. पारू म्हणते, माझंच चुकलं. आदित्य म्हणतो, पारू तुझं काहीही चुकलेलं नाही आहे. आता सावित्री आणि पारू बघायला लागतात. ती डोळे पुसते. आदित्य म्हणतो, तू अजिबात काळजी करू नको, मी हरीशला सगळं सांगितलं. तो त्याला आवाज देतो आणि हरीश यात येतो. आदित्य पारूकडे बघतो आणि म्हणतो, पारू माझा काही गैरसमज झाला नाही. अगं तुझ्यामुळे मला वडील मिळाले, एक नटखट भाऊ पण मिळाला आणि प्रीतम सर आणि आदित्य सरसारखे मित्र पण मिळाले आणि तुझ्यासारखी एक प्रेमळ बायको पण मिळाली. आता हरीशच्या बोलण्याने पारू स्माईल करते. आदित्य म्हणतो, झालं आता पोटाचं काय, भूक लागली खूप. पारू म्हणते, मी लगेच स्वयंपाक करते आ, मी कुणालाही उपाशी ठेवणार नाही. आदित्य म्हणतो, हो हो ते आम्हाला माहिती आहे. हरीश तुला माहिती आहे का, जेव्हा मी वाखरवाडीला गेलो होतो ना, पारूने चूल पेटवली आणि त्यावर स्वयंपाक बनवला. आता हरीश हसायला लागतो. आदित्य म्हणतो, असं काहीतरी पटकन बनवा आणि जेवायला द्या. प्रीतू वॉचमनला म्हणतो, आकाश दादा जरा मोबाईल देता का? तो हो देतो ना. प्रीतू म्हणतो, हे बघा मी तेच बसतो आ, फोन करतो तुम्हाला लगेच देतो. तो फोन लावतो गावाकडच्या मॅडमला आणि म्हणतो, मॅडम तुम्ही ज्या दुकानातून ड्रेस घेतला होता ना त्यावर ऑफर होती आणि तुम्हाला 3 BHK फ्लॅट लागला आहे. ते मॅडम म्हणते, तुम्ही किती आवाज बदलून बोललात ना तरी मला माहिती आहे तुम्ही तेच बोलता जे माझ्या शाळेमध्ये आले होते. आणि का हो तुम्हाला फोन का करता? तुम्हाला काय वाटलं नंबर बदलून फोन केला तर मी ओळखणार नाही? पण आवाज तर तोच आहे ना. ती फोन ठेवते आणि प्रीतू जीभ बाहेर काढतो. तेवढ्यात दिशा येते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, दिशा. तो दचकतो. ती म्हणते, दिशा काय रे, कुणाला फोन करत होता? प्रीतू म्हणतो, मित्राच्या मित्राला. ती म्हणते, हे काय, हा कोणाचा फोन आहे? तो म्हणतो, आकाश दादाचा. ते काय ना, माझा फोन डिस्चार्ज झाला. तेवढ्यात त्याचा फोन असतो. दिशा म्हणते, अच्छा डिस्चार्ज झालेला फोन पण वाचतो का? तो म्हणतो, अगं बॅटरी 2% आहे. ती म्हणते, ठीक आहे, पण तुझ्या तोंडावर हल्ली खूप ग्लो आला आहे. प्रीतू म्हणतो, हो ना तुला पण वाटतं ना? आणि मोठ्याने ओरडतो, आय एम लव. पण दिशा तू प्रे करा माझा ग्लो असाच टिकून राहील. तो आता निघून जातो. तिला खूप आनंद होतो. ती म्हणते, अरे बापरे, माझ्यावर एवढं प्रेम करतो, पण आज चाइल्ड बॉय याचं काहीच खरं नाही. किर्लोस्कर बंगल्यामध्ये सगळे बसलेले असतात. मोहन म्हणतो, वहिनी यावर सह्या पाहिजेत. ती सह्या करायला लागते. तेवढ्यात पारू सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते. दिशा म्हणते, एक मिनटं तो ट्रे ठेव आणि तुझ्या बोटामधली एंगेजमेंट रिंग कुठे आहे? आईला म्हणते, पारू अंगठी कुठे गेली? अगं तू काय खेळ समजते का? एका बाईसाठी मंगळसूत्र, कुंकू आणि जोडवे खूप महत्त्वाचे असतात. दामिनी म्हणते, विकली की काय? आईला ओरडते, दामिनी. तेवढ्यात आदित्य येतो आणि म्हणतो, आई ही फाईल बघ ना. दामिनीचं लक्ष
त्याच्या बोटाकडे जातं. ती म्हणते अय्या पारूची अंगठी आदित्यच्या बोटात. आता सगळेच उठतात. दामिनी म्हणते तुम्ही तुमची एंगेजमेंट उरकून नाही घेतली ना. मोहन ओरडतो दामिनी. ती म्हणते अहो पारूची रिंग आदित्यच्या बोटात दिसली म्हणून विचारलं. आदित्य म्हणतो काकू प्लीज काही पण अर्थ लावू नकोस. ती म्हणते अरे आदित्य. तो हात करून म्हणतो काकू प्लीज. आई काल रात्री आणि झालेला प्रकार सगळा सांगत असतो. पारू आय एम सॉरी. मी सकाळी देणार होतो अंगठी पण पूजेच्या नादात राहून गेली. दामिनी म्हणते आदित्य ही अंगठी तू आधीच पारूला द्यायला पाहिजे होती. तो पारू अंगठी घेते आणि म्हणते चुकलंच माझं. अशी चूक पुन्हा नाही होणार. पारू किचनमध्ये जाते. तेवढ्यात दामिनी जाते आणि म्हणते काय गे पारू तुला खूप हसायला येत असेल ना. तुझा प्लॅन सक्सेस झाला असेल ना. पारू म्हणते कसला प्लॅन काय बोलताय तुम्ही. दामिनी म्हणते आदित्यला प्रेमाच्या जाळ्यात ओढलंस ना. तेवढ्यात प्रीती येतो आणि दामिनीचं बोलणं ऐकतो. आता घाईघाई पळत जातो. आईल्याचा हात पकडतो आणि पटकन घेऊन येतो. दामिनी म्हणते हे बघ तू मला नाही मूर्ख बनू शकत. ते आईल्या वहिनीला मूर्ख बनू शकते समजलं ना. आणि मला एक सांग साखरपुड्याला तू एवढी भारी साडी कशी नेसलीस. आदित्यकडून मिळवलीस ना. तू आदित्यकडून पैसे उकळतेस ना. मला खरं सांग. पारू रडायला लागते आणि म्हणते नाही नाही. दामिनी म्हणते नाही. तेवढ्यात आईल्या ओरडते काय चाललंय. दामिनी म्हणते वहिनी हिने कबूल केलं. अहो आपल्या साध्याभोळ्या आदित्याला ही नादाला लावते आणि म्हणून ती अंगठी विसरून आली मुद्दाम. पारू म्हणते नाही. प्रीतू म्हणतो दामिनी काकू तू ना. आईला म्हणते प्रीतम तू बाहेर जा. तो म्हणतो आई. ती म्हणते तू बाहेर जा. ती बाकी सगळ्यांना जायला सांगते. पारू जायला लागते. आईला म्हणते पारू तू थांब. दामिनी पुन्हा बोलायला लागते वहिनी माझी जबाबदारी आपल्या किर्लोस्कर घराकडे लक्ष देण्याची. प्रीतू पुन्हा येतो आणि दारात उभा असतो. दामिनीचं बोलणं चालूच असतं आणि म्हणते हिचा प्लॅन हाणून पाडलाय मी. आता आईल्या पारूकडं रागात बघत जाते. दामिनीला खूप आनंद होतो. पारू खूप घाबरते. तेवढ्यात आईल्या दामिनीचे एक कानाखाली देते. आता प्रीतू हसायला लागतो. दामिनी पारूकडे बघते आणि म्हणते वहिनी. आईल्या म्हणते बास यापुढे आदित्यबद्दल एक जर गोष्ट चुकीची बोललीस ना. चुटकी वाजवत म्हणते सरळ गावी रवानगी करील आणि किर्लोस्कर फॅमिलीची काळजी घ्यायला ही आईल्या समर्थ आहे. माझा आदित्य पावसाच्या पाण्यासारखा स्वच्छ सूर्यासारखा तेजस्वी. तेवढ्यात प्रीतू आदित्यला ओढत आणतो आणि म्हणतो हे बघ. आदित्य म्हणतो आईने काकूला कानाखाली. आता दामिनीचा त्याला खूप राग येतो. तो पुढे जायला लागतो. प्रीतू म्हणतो दादा आणि मागे ओढतो आणि म्हणतो आईने मला बाहेर जायचं सांगितलं होतं. आदित्य म्हणतो आणि तू इथे तमाशा बघत उभा राहिलास. तो म्हणतो अरे चल काय बघतोस. दामिनी म्हणते वहिनी. आईला म्हणते चूप नाहीतर या पुढची कानाखाली स्टाफसमोर बसेल. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.